नमस्कार, मी सुनील. एकमत डिजिटलच्या पंचनामा प्रभागाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून एकमत डिजिटल लातूर शहरामधल्या अनेक नगरांमधली सत्य परिस्थिती आपल्या समोर मांडत आहे. अनेक नगरांमधल्या समस्या ज्या आहेत या डिजिटलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर थेट घेऊन येत आहोत. अनेक प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या आहे, त्याचबरोबर नाल्याची समस्या आहे. प्रशासनानं गेल्या 2.5 वर्षामध्ये जे केलेले कामं आहेत त्या कामाचा लेखाजोखा आम्ही थेट तुमच्यासमोर मांडतो आहे. आणि आज मी प्रभाग क्रमांक 9मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 9मध्ये जर ही परिस्थिती पाहिली, आपण पाहू शकता ही परिस्थिती अतिशय दुर्गंधीचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळते. कचरा हा रस्त्यावर टाकला जातो आहे आणि नाल्यासुद्धा आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं साफ केलेल्या नाहीत. त्यामुळं या ठिकाणी मोठी दुर्गंधी जी आहे पसरलेली आहे आणि यामुळं इथल्या स्थानिक लोकांचं जे आरोग्य जे आहे ते तो आता धोक्यात येत आहे. त्यामुळं नागरिक चिंतेमध्ये आहेत. नागरिक प्रशासनाला वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे, तरी मात्र प्रशासनाकडनं या संदर्भामध्ये कुठलीही दखल जी आहे ती घेतली नाहीत. माझ्यासोबत नागरिक आहेत. काय सांगाल, किती दिवसापासून हे असंच परिस्थिती आहे? सर, हे कमीत कमी 15-20 दिवस झालं, महिनाभर बी झालं तर कुणी गटार काढायला येत नाही, काय नाही. कचरा असंच आहे. आजूबाजूच्या गल्लीचे लोक पूर्ण कचरा इथं आणून टाकतात आणि सांगितलं तर तुमचं घर तुमचं आहे का जागा, ह्या जागा मालकालाही सांगितलं, आम्ही सगळं केलं तरी महापालिकेत आम्ही 15-15 दिवसाला येतो जातो, चिठ्ठ्या त्यांना लेटर देतो, काही याच्यावर काही होत नाही. अक्षय घंटा गाडी पण जी आहे ते कमीत कमी एक 4 दिवसाला 5 दिवसाला येते. घरात आमच्या कचरा एवढा मोठा जमा होतोय. आता काय करावं ह्याच्याकडे आम्हाला काही पर्याय राहिला नाही. बरं, तुम्ही मग महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा कोणी अधिकारी असतील त्यांना कधी सांगितले का परिस्थिती, किंवा त्यांच्याकडनं काय उत्तर आले तुम्हाला? हो, बिलकुल आम्ही सांगितलंय, त्यांना लेटर दिलं, साईन करून लेटर वगैरे सगळे दिले, पण त्यांच्याकडून फक्त फोनवर बोलतात, हो येतो मी, जातो मी, सांगतो मी, गाडी पाठवतो, ट्रॅक्टर पाठवतो, पण काही येत नाही. 4 दिवसाला अक्षय घंटा गाडी फक्त 4 दिवसाला येते, बस, बाकी काही नाही. आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती किती दिवसापासून आहे? हा प्लॉट खुल्ला आहे. ह्या प्लॉटबद्दल बरेच जण गल्लीच्या बऱ्याच जणांनी तक्रारी दिलेल्या आहेत आणि 1-2दा कर्मचारी येऊन नंबरसुद्धा येऊन घेऊन गेलेत प्लॉट मालकाचा, ज्याला वर्ष झालं अद्यापपर्यंत त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही किंवा ह्या प्लॉट मालकाला सांगितलेलं नाही की बाबा रे तू इथं काहीतरी लावून घे पत्रे वगैरे. ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या नाहीत. उलट आम्हालाच म्हणतात तुम्ही कचरा कशाला टाकून देता. पहाटे 5ला येऊन लोक कचरा फेकून जातात. आम्ही काय राखत बसावं का वॉचमॅन होऊन कामधंदे सोडून? विषय ही आहे, विषय महत्त्वाचा ही आहे. साफसफाई करणं गरजेचं आहे. हां, त्यांची घंटा गाडी येत राहते, कचरा घेऊन जाते. विषय तो नाही. विषय ह्या मालकाला त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा इथं काय तर तू पत्रे लावून घे. काय समस्या आहे तुमच्या प्रभागामधल्या? माझ्या प्रभागामध्ये काही समस्या नाही आहे, फक्त एवढी समस्या आहे की बाहेरचे लोक येऊन इथं कचरा टाकतात आणि जर आम्ही बोलायला गेलो तर ते भांडायला येतात का तुमच्या बापाचा प्लॉट आहे का, इथपर्यंत बोलतात. म्हणजे बोलणं होतं त्यांचं. आणि आम्ही वेळोवेळी सफाई करून घेतच असतोय. महापालिकेचे कर्मचारी येत असतात, पण ते म्हणजे किती वेळेस त्यांनी तरी करणार आहेत ते. त्यांच्या पण मर्यादा आहेत, त्यांच्या मर्यादा आहेत. पण हा प्लॉट कोणी असेल त्यांनी ह्या प्लॉट लॉक करून घ्यावा आणि आपण पण स्वतः जबाबदारी घेऊन की जिथे आपण तुम्ही सोडलेले आहेत संडासाच्या नाल्या वगैरे तुम्ही डायरेक्ट सोडलेल्या आहे, तुम्हाला टाक्या नाहीत, तर त्या तुम्ही व्यवस्थित करून घ्यायला पाहिजेत. म्हणजे आरोग्याच्या समस्या संपतील. आणि आता काल किंवा एक 8 दिवस झाले हे सफाई करून घेऊन परत कचरा जशाला तसा तिकडे दाखवा, कॅमेरामॅन तिकडे दाखवा. आणि ही ढीग लागला कचऱ्याचा. म्हणजे 8 दिवस झालं, हे 15 दिवस झाले केलं होतं सफाई. 15 दिवस तर वाटत नाही ना? 15 नाही, हे लगेच 2 दिवसात तुमते अजून. म्हणजे समस्याच ती आहे. समस्याची आहे का? मग रात्रभर का आम्ही जागी राहायचं का? लहान लेकरं आहेत आमचे, पण आम्हाला डासाचा त्रास होतोय, मलेरिया होईल, काही होऊ शकतंय ना. आता हे तुमतंच. बरं, 2 दिवस झाले की 3ऱ्या दिवशी तर पुन्हा अजून बघा. मग ह्याच्या संदर्भात काही तक्रार केली नाही का तुम्ही? करतो तर नेहमीच करतो. मी तक्रारी करतो, तर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला सुद्धा बोलतो. येतात, ते करतात, पुन्हा 2 दिवसांनी ते. काय नाव आहे तुमचं? शेख पाशा. कोणती गल्ली आता हे? खोरी गल्ली. बरं, ही किती दिवस झाला ना? 2 दिन को 3 दिन को आते. 2 दिवसाला 3 दिवसाला. मात्र आता उचलून असं जर रस्त्यावर टाकले ना, आता हे उचलून येतात का नाही? नहीं ले आते, जल्दी नहीं ले जाते. 2-3 दिन को ले आते. मग ह्याचं दुर्गंधी वगैरे येत असेल ना, वास येते ना. आता काय करब की क्या कर सकते आप? किसको बोल के बोलना? त्यावेळेस उचलले त्यावेळेस सांगत नाही का हे लगेच भरून घेऊन जा म्हणून? बोलते हो बोलते हो गया बस. हां, हो गया, इतना ही बोलते. दुसरं काहीच नाही. नहीं
बरं. हो हो म्हणते मग त्याचं संपलं काय काही घर मालक इकडे जे हे मेन हे गेले आम्ही तर काय भाडेकरी आहो तुम्ही भाडेकरी हां आमचे मेन मालक तिकडे आहे, पटेल साहेब बरं हां हो ह्यांनी मला हे नाही हे होय काय घर आहे. काय समस्या आहे तुमच्या इकडच्या काय गटारी साफ होत नाही तर काय पाणी सगळं आता आम्ही स्वतः काढावं होतं आम्ही स्वतः काढावं होतं गटारीत काय शोका किती घाण आहे आणि उचलून घेऊन जातच नाही ते हा, आता हे आज काढलेलं दिसतंय आज हा. किती दिवसाला घेऊन जाते ते आता तसंच 15-15 दिवस राहते साहेब मग आता याचं दुर्गंधी वास आता वगैरे. दुर्गंधी वासाचा आता आम्ही सहन करलो आम्ही कितीदा काढलो त्यांना विचारतात समोरचं पण तुम्ही नालीतून स्वतः काढ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला वगैरे काही तक्रार आता काय कितीदा बोला त्यांना ते काढतोच म्हणतात जातात निघून फक्त एवढंच दुसरं काय नाही काय नाही एवढंच ह्याचा त्रास आहे तुम्हाला तर त्रास तर उरला तर का बरं, करा अजून काय त्रास आहे तुम्हाला प्रभागात इथं बघा दुसरं काही त्रास नाही पाणी व्यवस्थित सुटतं हे करतंय फक्त नाल्याच व्यवस्थित काढले जात नाही मग तुम्ही कधी तक्रारी केली नाही का इकडल्या प्रभागातल्या लोकांनी भरपूर तक्रारी केल्या आता हे ड्रेन आपलं वॉटरप्रूफचं काम झालं आहे थोडं पुढं जावा पूर्ण लेकरं शाळेचे येणारे जाणारे पूर्ण जायला त्रास आहे पूर्ण कचरकुंडी आहे हे शेजारला बघा तुम्ही एकही नाली साफ नाही काहीच नाही कचरा किती दिवसाला उचलते तिथलं येऊन कचरा फक्त बाहेरून त्या मेन लाईनला येते फक्त गाडी मध्ये गाडी येत नाही मध्ये गाडी येत नाही बरं त्यामुळं मग लोक इथं आसपासचे लोक सगळे इथं कचरा टाकतात हा भरपूर जणांचा कचरा आहे हां समस्या बाकी दुसऱ्या काय समस्या आहेत प्रभागात फक्त कचरा नाली एवढंच समस्या आहे दुसरं तर आज आपण प्रभाग क्रमांक 9 मधल्या उस्मानपुरा सावेवाडी खोरे गल्ली केशवनगर या भागांमध्ये आपण फिरलोय आणि या भागामधल्या नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्यात त्यामध्ये प्रामुख्यानं कचरा असेल नाल्यांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत नागरिकांची ओरड आहे महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणचा कचरा जो आहे तो गोळा करत नाहीत किंवा या ठिकाणच्या नाल्या आहेत त्या मात्र साफसफाई करत नाहीत त्यामुळं या ठिकाणच्या परिसरातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्यामुळं येत्या काळात महानगरपालिका या ठिकाणचा कचरा लवकर उचलून या ठिकाणच्या नाल्या स्वच्छ करतील का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे आज इथंच थांबतोय उद्या भेटूयात नवीन प्रभागात नवीन समस्यांसोबत कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital.